अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात महापुरुषांची विटंबना होऊन 20 दिवस उलटले तरीही आरोपींना अटक न झाल्यानं माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंबेडकर जयंती दिनीच आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। काल सकाळी सुरू झालेले उपोषण आजही सुरू असून अद्यापही प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतलेली नाही। प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेकांनी यांच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिलाय। विविध ग्रामपंचायती असतील, विविध संघटना असतील आणि व्यापारी वर्ग या सर्वांनी या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलाय आणि कालपासून सुरू झालेल्या या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। आपल्यावर बोलण्यासाठी स्वतः प्राजक्त तनपुरे आहेत। दुसरा दिवस आहे, प्रशासनाने काही दखल घेतली? काल पोलीस प्रशासनाने PI येऊन आम्हाला सांगितलं आम्ही तपास करतोय, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, पण गेले कित्येक दिवस हीच भूमिका येते। म्हणजे सुरुवातीला 2-3 दिवस अक्षरशः दंगल सदृश परिस्थिती गावामध्ये निर्माण झाली होती आणि दंगल होता होता थोडक्यात वाचली आणि मोठं उग्र स्वरूप पहिले 2 दिवस होतं, पण मात्र नंतर पोलिसांचं तेच उत्तर आम्हाला येते की तपास चालू आहे। या महाराष्ट्र शासनाला खरं या घटनेचं बिलकुल गांभीर्य नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान होतो, परंतु काही सोयरसुतक यांना खरं नाही पडलेलं काय। आणि आता हा कालपासून आम्ही आता हे आत्मक्लेश आंदोलन उपोषण चालू केलं। आज दुसरा दिवस आहे। काल शहरातल्या वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या तालुक्यातल्या ग्रामपंचायती असतील, सर्वांनी येऊन या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे। आता आज काहीतरी ठोस भूमिका पोलिसांनी त्या ठिकाणी दिली पाहिजे, तपासाची चक्र आणखीन गतीने फिरली पाहिजे अशी आमची मागणी आहे। तुमची वैद्यकीय तपासणी सुद्धा काल करण्यात आली आहे प्रशासनाकडून। कशा पद्धतीने तुमचा आता निर्धार आहे पुढच्या काळात? आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहोत। जोपर्यंत ठोस काहीतरी तपासामध्ये प्रगती होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवण्याचा आमचा कुठलाही विचार नाही। याच उपोषणाला काँग्रेसच्याही पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलाय, काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलाय, त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत। तुम्ही पाठिंबा दिलाय, आमरण उपोषण आहे, आज दुसरा दिवस आहे, तरी सुद्धा अजून सरकार दखल घेत नाही, प्रशासन दखल घेत नाही, कसं पाहता? आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची, आपल्या देशाचे, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजाची पुतळ्याची विटंबना होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने एकदम एक लांछपद अशी बाब आहे। आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की आपला राजांचा राज्य आहे, त्या ठिकाणी जर राजांचं असं होत असेल आणि 25 दिवस होऊन सुद्धा या गोष्टीची आरोपी यांना पकडले जात नसतील आणि आरोपी पकडले न गेल्यामुळं आमचे प्राजक्त दादा तनपुरे यांना हे या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आली, याच्यापेक्षा आमचं तालुक्याचं दुर्भाग्य तरी काय। म्हणून आमचं म्हणणं असं आहे, 21 दिवस झाले तरीसुद्धा का आज आरोपी अटक होत नाही। आणि आपण तर म्हणतोय आमच्या छत्रपतीचं सरकार आहे, छत्रपतीचं राज्य आहे, छत्रपतीच्या राज्यामध्ये छत्रपतीचीच विटंबना होत असेल ते छत्रपतीचं राज्य कसं? आपण नेहमी सांगतो शाहू फुले आंबेडकर यांचा आमचा महाराष्ट्र राज्य आहे, साधू संतांचं आहे। मग साधू संतांच्या राज्यात अशी विटंबना होणं कितपत योग्य आहे? आपल्याला काय वाटतं याच्यावर? म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत इथून उपोषण सोडलं जाणार नाही। आणि निश्चितच जर पाहिलं तर काल सुरू झालेलं आहे उपोषण, अन्नत्याग केलेला आहे, अन्नत्याग करत या उपोषणाला सुरुवात झाली। आज दुसरा दिवस आहे, त्यामुळे ही जी मागणी यांनी केली आहे त्या मागणीसुद्धा रास्त असून या मागणी संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आरोपींना जेरबंद करावं, त्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही असाच पवित्रा आता उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। त्यामुळे प्रशासन आरोपींना कधी अटक करणार हा सवाल आता जनतेमधून समोर येतोय। नितीन ओझा, ABP माझा, राहुरी, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।